राज्यामध्ये शालेय स्तरावर पुढच्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याची तयारी एकीकडे सुरू असली तरी अद्याप अनेक शाळांपर्यंत इंटरनेटचं कनेक्शनच पोहोचलेलं नाही। केंद्रीय शिक्षण विभागाच्या जुडायस प्लस 2021-22चा जो अहवाल समोर आलेला आहे त्यातनं ही धक्कादायक माहिती समोर येते। राज्यातल्या निम्म्याहून अधिक शाळा या ऑफलाईन आहेत। राज्यामध्ये एकूण 65,639 सरकारी शाळा असून यापैकी केवळ 18,540 म्हणजेच 28.3% शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा आहे। कोकण रेल्वेच्या 2 मार्गांवरच्या मडगाव कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्ग या विभागात 16 आणि 17 नोव्हेंबर असे 2 दिवस अनुक्रमे 3 आणि 2.5 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय आणि त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात आलाय। मडगाव कुमठा दुरुस्तीचं काम होणार असल्याने 2 गाड्यांचं वेळापत्रक प्रभावित होणार आहे। मंगळुरू सेंट्रल आणि मडगाव जंक्शन या गाडीचा प्रवास 16 नोव्हेंबरला कुमठा स्थानकावर असेल आणि कुमठा ते मडगाव विभागादरम्यान अंशतः रद्द होईल। दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रत्येक जण गावाकडची वाट धरत असतो। विशेषतः रेल्वेलाच यासाठी प्राधान्य दिलं जातं, परंतु 4 महिने आधी तिकीट काढून सुद्धा तिकीट कन्फर्म होत नाही आणि याचाच गैरफायदा घेत दलाल रेल्वे प्रवाशांकडून दुप्पट तिप्पट पैसे घेत आहेत। मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलानं या सगळ्यांना चांगलाच दणका दिलाय। 7 महिन्यात 317 दलालांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।